ठीक आहे काय आहे? हे काय आपलं नवीनच विजन अँड मिशन. हे काय नवीन विजन अँड मिशन? अरुण सर, तुम्ही खूप दिवसांनी आलात क्लासला. हो मॅडम, एक छोटंसं काम होतं, मग त्यासाठी खूप दिवस झालं क्लासवरती भेट वगैरे नाही दिलं, तर मग एकदा भेटून जाऊन म्हणून आलेलो होतो. हो, या की सर. आपल्या ट्रेनर्सना पण बोलवते, आपण इंट्रोड्यूस करू. हो. भार्गव मॅम, स्वामिनी मॅम. तर हे आपले अरुण सर आहेत. आपल्या इथं 2 वर्षाचे ट्रेनिंग त्यांनी कंप्लीट करून स्वतःचा बिझनेस पण स्टार्ट केलेत आता. सो त्यांनी खूप दिवसांनी आपल्या क्लासला भेट द्यायला आलेत. तुमचं पण इंट्रोडक्शन करून द्या. नमस्कार सर, माझं नाव भार्गवी कोलकर आणि तुम्ही फिटनेसची ट्रेनर. नमस्कार सर, मी पण स्वामी सर्टिफिकेट. माझं तर माहिती आहे सर, इथं तुम्ही. मॅडम, मी आतमध्ये येताना एक बॅनर बघितलं होतं, विजन आणि मिशन. हे तर मी असताना नव्हतंच. हो, आता ना महादेव सर एलटीसी कम्युनिटीमध्ये जॉईन केले, त्यामुळे त्यातूनच आम्हाला हे विजन आणि मिशन हे कळालं. तर विजन म्हणजे आपलं ध्येय आणि मिशन म्हणजे त्यासाठी आपण काय करणार ह्याचं प्लॅनिंग करणं म्हणजे मिशन. मग तो जो तुम्ही जो बॅनर बघितला ते आपलं क्लासचं विजन अँड मिशन आहे. त्याचबरोबर ABP, स्ट्रॅटजी, प्रोडक्ट मॅट्रिक्स असे खूप काही गोष्टी नवीन शिकायला मिळाल्या. ABP हे काय नवीनच? सर, ABP म्हणजे ॲन्युअल बिझनेस प्लॅन. म्हणजे तुमच्या बिझनेसमध्ये पूर्ण वर्षभरात तुम्ही काय काय करणार आहात ह्याचं प्लॅनिंग करणं म्हणजे ABP. मग ते आपल्या क्लासमध्ये आपण कसं इन्क्लूड केलं, तर आपल्या ट्रेनर्सचं आपण प्लॅनिंग केलं, जसे की 1 मंथचं प्लॅन, 3 मंथचं प्लॅन, 6 मंथचं प्लॅन आणि त्यांचं पूर्ण वर्षभराचं प्लॅन. मग ह्याच्या थ्रू त्यांचं जो विजन असेल ते त्यांना अचीव करण्यासाठी हेल्प होईल, असं आम्ही हे ABP इन्क्लूड केलं आपल्या क्लासमध्ये. छानच की खूप साऱ्या गोष्टी ऐकायला मिळतात आणि ऐकायला पण इंटरेस्टिंग वाटत आहे. हे काय सगळ्यासाठी एक फिक्स जागा? हो सर, यालाच फायर सिस्टीम आहे. हे सगळं कसं काय शक्य? हे NTCमुळे शक्य झाले आहे. आता LTC हे काय नवीन? NTC म्हणजे लर्निंग टीचिंग कम्युनिटी, जिथे जे बिझनेसमॅन्स असतात ते एकत्र येतात, असेंबल होतात आणि बिझनेस रिलेटेड जे काही कन्सेप्ट असतात ते शिकवले जातात यामध्ये. हे सगळं LTCमुळे शक्य झालेले आहेत आपल्या क्लास. हां, तसं तर दिसतच आहे सगळं काय चेंजेस वगैरे झाले तर, आणि खूप साऱ्या गोष्टी पण चेंजेस वगैरे झालेले आहेत. आज तुम्हाला पण नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या असतील ना? हो ना सर, खरं क्लीन कन्सेप्ट आणि RCA, मार्केटिंग, स्ट्रॅटर्जी या सर्व गोष्टी फक्त शिकायला नाही भेटले तर इम्प्लिमेंट पण करायला भेटले. त्यामुळे आम्हाला प्रॅक्टिकल पण नॉलेज होतं. त्याचबरोबर जे LTCमुळे विजन अँड मिशन असल्यामुळे प्रत्येक ट्रेनर्सला एक ध्येय ठरवण्यासाठी भेटतं. ध्येय ठरवल्यामुळे त्याच्यासोबतच त्यांना RCA म्हणजे रोडमॅप असल्यामुळे त्यांनी जे ध्येय गाठणार आहे त्यांच्यासाठी ते त्यांना मॅनेजमेंट करण्यासाठी इझी गेलं. सगळ्याच गोष्टी नवीनच ऐकायला भेटत आहेत. मॅम, माझी रिपोर्ट तयार झाली बघा. झालं त्यांचं रिपोर्ट? हे काय मॅडम नवीनच ड्रॉइंग आहे? सर, हे ड्रॉइंग नाही आहे, हे काय आहे ते आपले सरच. सर, हे आहे CBI म्हणजे क्रिटिकल बिझनेस इश्यूज. म्हणजे आम्ही जे काही बिझनेसमध्ये आमचे जे इश्यूज आहे त्याला फिशबोन डायग्रामनुसार त्याच्या मदतीने जे काही प्रॉब्लेम्स होते, इश्यूज होते त्याच्यावर सोल्युशन काढू शकलो. मग सोल्युशन काढल्यानंतर प्रत्येक ट्रेनरला ज्याला जसं सूट होईल त्याला ते डिपार्टमेंट देऊन त्याच्यावर वर्क करायला सांगितलं. मग त्याच्यामुळे ते डिपार्टमेंटमध्ये त्याची जे स्किल्स आहेत ते वाढली आणि जे प्रॉब्लेम्स होते, जे इश्यूज होते ते कमी झाले आणि बिझनेस कसं सांभाळायचा हे त्यांना कळालं. खूप साऱ्या नवीन गोष्टी पण ऐकायला मिळाल्यात. माझ्यासाठी पण नवीनच गोष्टी आहेत. त्याचबरोबर सर, त्याचबरोबर आम्हाला मार्केटिंग स्ट्रॅटर्जी पूर्ण शिकताना इम्प्लिमेंट पण करतात आणि प्रॅक्टिकल वर्क घेतल्यामुळे आमच्या क्लासचं ॲडमिशन आणि इन्कम टार्गेट पूर्ण व्हायला इझी झालं आहे. मग त्यामुळे आमचा कॉन्फिडन्स एवढा वाढला आहे की आम्ही कुठं पण जाऊन बोलू शकतो. हे काय मॅडम भिंतीवर चिटकवलं? BSI हे काय? BSI म्हणजे डेली स्मॉल इम्प्रूव्हमेंट. म्हणजे डेली स्मॉल इम्प्रूव्हमेंट म्हणजे आपण जे ट्रेनर्स आहेत तर ते डेली आपले कामामध्ये इम्प्रूव्हमेंट करत असते. त्या DSIद्वारे ते प्रेझेंट केले जातात. त्यामुळे हे DSI जे ट्रेनर्स आहेत त्यामध्ये दररोज एक डेव्हलपमेंट करत ते प्रेझेंट केले जातात. आणि प्रोडक्ट मॅट्रिक्स, तसेच प्रोडक्ट मॅट्रिक्समुळे आपल्या क्लासचे डेव्हलपमेंट झालेले आहेत. तर जसं प्रोडक्ट मॅट्रिक्स म्हणजे
म्हणजे आपल्या क्लासमध्ये कोणत्या कोर्सेसची जास्त मागणी आहे आणि आपण कोणत्या कोर्सेसमध्ये चांगले परफेक्ट आहोत आणि कोणत्यामध्ये कमी आहोत हे सगळं ह्याद्वारे कळले जाते. हे सगळं तर आपलं नवीनच ऐकायला भेटत आहेत. LTCमुळं खूप काही गोष्टी बदललेल्या आहेत. आता हे पण सगळ्या गोष्टी मी माझ्या बिझनेसमध्ये पण इम्प्लिमेंटेशन करेन. थँक्यू. आता आम्ही आमच्या क्लासमध्ये LTC मधून आम्ही काय शिकलो हे आम्ही ड्रामा थ्रू प्रेझेंट केलं. त्यानंतर आम्ही काय काय इम्प्लिमेंट केलं आमच्या क्लासमध्ये हे आम्ही PPTच्या थ्रू प्रेझेंट करणार आहोत. तर LTC मुळे एवढंच नाही शिकायला भेटलं तर खूप काही गोष्टी आम्हाला शिकायला मिळाले. त्यातून DSI, CBI, स्ट्रॅटेजी, मार्केटिंग अशा खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळाल्यात. मग त्यातूनच आम्ही प्रत्येक ट्रेनर एक एक टॉपिक इथं प्रेझेंट करणार आहे. तर विजन मिशन हे टॉपिक अरुण सर प्रेझेंट. सगळ्यांना गुड मॉर्निंग. आता तर ड्रामामधून सांगितलंच होतं विजन अँड मिशन काय असते. आता विजन म्हणजे काय नेमकं, विजन म्हणजे एक ध्येय आणि मिशन म्हणजे त्या ध्येयासाठी आपण काय करणार आहे आणि त्या कोणत्या काळापर्यंत करायचं आहे, त्यासाठी काय काय करावं लागेल हे आहे. आणि तसंच आम्ही पण क्लाससाठी एक विजन आणि एक मिशन काढलेलं आहे. आता विजन आमचं असं आहे की येत्या 10 वर्षात फक्त सोलापूरातच नाही तर बाहेरच्या शहरामध्ये पण युनिक कॉम्प्युटर असं एक ब्रँड, युनिक कॉम्प्युटर सोलापूर असं एक ब्रँड तयार करायचं आहे. म्हणजे सगळ्यांना एक उत्तम दर्जाचं शिक्षण देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहे. आणि तसं सगळ्यांपर्यंत IT लेवल जे आहे IT लेवलपर्यंत आम्हाला पोहोचायचं आहे. आणि हे आमचं विजन झालं आहे. आणि मिशन असं आहे की तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही प्लॅनिंग पण केलेलं आहे. जसे की त्यांच्याजवळ पोहोचण्यासाठी पूर्ण देशामध्ये पोहोचायचं आहे. तसं तर मग त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी एकतर डिजिटली किंवा ऑफलाईन पण जाऊ शकतो आम्ही त्यांच्याकडे. आणि त्यांना प्रेझेंट करताना ते जे काय आपले कोर्सेस जे आहेत त्यांना एकदम हाय लेवलने शिकवणार आणि सगळ्यांमध्ये लेवल वाईज शिकवणार त्यांना. आणि असा आमचा एक मिशन. आणि नेक्स्ट आहे ABP. आता ABP म्हणजेच ॲन्युअल बिझनेस प्लॅन. आता ABP काढल्यामुळे आम्हाला एक फायदा झाला आहे. जसे की पूर्ण वर्षभरातून आम्हाला काय काय करायचं आहे, म्हणजे पूर्ण वर्षभरातून आम्हाला ॲडमिशन किती करायचे आणि इन्कम किती करायचे हे आम्ही डिवायडेशन करून या महिन्यात एवढे आणि पूर्ण वर्षभरातून किती इव्हेंट्स करायचे आणि कोणकोणत्या इव्हेंट्स कधी करायचे ते सगळे काही इव्हेंटचं पण प्लॅनिंग केलेलं आहे. आणि तसेच प्रत्येक ट्रेनरला एक ABP काढायला सांगितलं. त्यामुळे त्या ट्रेनरला काय काय करायचं म्हणजे त्यांना समजा 3 महिन्याचं 6 महिन्याचं आणि 1 इयरचं असं ड्युरेशन आहे. त्यामध्ये त्यांना नेमकं काय करायचं म्हणजे आता समजा त्यांना 3 महिन्यामध्ये एक कोर्स कम्प्लीट करायचा, त्यानंतर इन्कम एवढं घ्यायचं आहे असं त्यांचं प्लॅनिंग पण आहे. प्लॅनिंग केल्यामुळं त्यांना टोटली म्हणजे कोणकोणत्या गोष्टी शिकायच्या आणि त्यांना काय काय इम्प्लिमेंटेशन करायचे ते ABP काढल्यामुळं त्यांना वर्क करताना पण इझी होत आहे. आणि नेक्स्ट आहे रोडमॅप. आता रोडमॅप म्हणजे मला तर एकदम नवीनच होतं. आधी जसं माझं काय ध्येय वगैरे ठरलेलं नव्हतं.